नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। सध्या संसदेचं केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्लीत सुरू आहे। या अधिवेशनात आज महत्त्वाचे शेतकऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाचे 3 मुद्दे चर्चेला आले। प्रश्न उत्तराचा तास होता आणि या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी विविध सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली। यामध्ये मुद्दे काय होते तर पीक विम्याचा मुद्दा होता, नैसर्गिक शेतीचा मुद्दा होता आणि अतिवृष्टीच्या मदतीचा मुद्दा होता। आता हे तीनही मुद्दे कोणत्या सदस्यांनी संसदेच्या कोणत्या सदस्यांनी मांडले आणि त्यावरती कृषी मंत्री काय म्हणाले यावरच आपण आज द ॲग्रोवन शो मध्ये बोलणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सुरुवातीला आपण पीक विम्याच्या मुद्द्याबद्दल जाणून घेऊयात। केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील पीक विमा घोटाळ्यावरून केंद्रीय कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारला। तो प्रश्न काय होता तो सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या। सर, सिर्फ महाराष्ट्र में मैं पूछना चाहती हूँ कि महाराष्ट्र के जो कृषि मंत्री है आज के, उन्होंने ऑन रिकॉर्ड स्टेटमेंट दिया है कि 500 करोड़ रुपया का भ्रष्टाचार फसल बीमा योजना में हुआ है। और उसके बाद भारतीय जनता पार्टी के एक एमएलए है श्री सुरेश धस जी, उन्होंने कहा, करेक्ट किया आपके कृषि मंत्री जी को कि वो 500 करोड़ नहीं 5000 करोड़ रुपए का दिया है। मैं आपको बड़ी विनम्रता से पूछना चाहती हूँ सर कि क्या आपको इसके बारे में महाराष्ट्र में जो 2.5 साल से आपकी सरकार थी और आज आपकी सरकार जो है, जो ऑन रिकॉर्ड ये आपका मंत्री भी कह रहा है और आप ही का एमएलए कह रहा है, उन्होंने आपको अवगत किया है क्या कि ये 5000 करोड़ का जो गफला हुआ है पमल बीजना योजना में, जो आप ही के लोग कह रहे हैं, उसके बारे में आप अवगत है, हाँ या ना? और ना हो तो आप इसकी इंक्वायरी लगाएंगे, हाँ या ना? थैंक यू सर। सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना राज्यातील पीक विमा घोटाळ्याबद्दलची माहिती आहे का? राज्यात 500 ते 5000 कोटी रुपयांच्या दरम्यान घोटाळा झाल्याची शक्यता आहे आणि याबद्दल केंद्रीय कृषी मंत्र्यांना काही कल्पना आहे का? असेल तर हो आणि नसेल तर नाही अशा स्पष्टपणे उत्तर देण्याची विनंती केली। त्यावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान नेमकं काय म्हणाले तेही पाहून घ्या। मुझे तो मैडम भी अवगत करा रही है, कभी 500 करोड़ और कभी 5000 करोड़, ऐसे जुमलों से चीजें नहीं चलती। लेकिन मैं आपके माध्यम से और सदन के माध्यम से भी देश के किसानों को यह बताना चाहता हूं कि अगर कहीं गड़बड़ हुई और वो प्रमाणित हुई तो गड़बड़ करने वाले को कभी छोड़ा नहीं जाएगा। यह हमारी प्रतिबद्धता है। माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सरकार ने भी फसल बीमा योजना के क्रियान्वयन में सुधारात्मक कदम भी उठाए हैं और महाराष्ट्र में 80-110 का मॉडल लागू किया गया है। मैं फिर आश्वस्त करता हूं कि अगर कहीं गड़बड़ है तो जांच होगी और प्रमाणित हो गई तो गड़बड़ करने वाले को छोड़ा नहीं जाएगा। यह हमारी सरकार है। सुप्रिया सुळे यांनी यावेळेस भाजपचे आमदार सुरेश धसच महाराष्ट्रातल्या महायुती सरकारमधील अकार्यक्षम कार्यपद्धतीवरती आरोप करतायत, गंभीर आरोप करतायत। पीक विम्याचं प्रकरणही त्यांनीच उकरून काढलंय असंही संसदेत सांगितलं। त्यावरून केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आम्ही याबद्दल चौकशी करू आणि यामध्ये जर का गैरव्यवहार झालेला असेल तर त्याच्याबद्दल कठोर निर्णय घेऊ अशी सुद्धा माहिती दिली। त्यानंतर दुसरा मुद्दा होता तो होता अतिवृष्टीच्या मदतीचं। 2024च्या ऑक्टोबर महिन्यात नाशिक आणि धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कापूस, कांदा त्यासोबतच इतर अन्नधान्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, फळपिकांचंही नुकसान झालं आणि या संदर्भातला प्रश्न काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव यांनी संसदेत केंद्रीय कृषी मंत्र्यांना उपस्थित केला। हा प्रश्न खरं तर काय होता ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या कि अक्टूबर 2024 में अत्यधिक बारिश ने उत्तरी महाराष्ट्र विशेष रूप से नासिक और धुलिया में 50,000 हेक्टेयर से अधिक कृषि भूमि को बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। विशेषतः प्याज, कपास, अंगूर, अनार, धान का भारी पैमाने पर नुकसान हुआ है। क्या सरकार ने महाराष्ट्र में किसानों को हुए नुकसान का आकलन करने के लिए कोई फसल क्षति आकलन किया है? क्या सरकार गरीब किसानों की मदद के लिए अनुदान प्रदान करेगी, हाँ या ना? बच्छाव यांची मागणी अशी होती की केंद्र सरकारनं
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अतिरिक्तची मदत द्यावी. नाशिक आणि धुळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. यावर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मात्र हा जो काही मुद्दा आहे अतिवृष्टीचा आणि त्याच्या मदतीचा, हा राज्याच्या अखत्यारीत येतो, राज्य सरकार त्यानुसार मदत करत असतं असं सांगितलं. राज्य सरकारच्या मदतीसोबतच जर का अधिकच्या निधीची गरज पडली तर त्यासाठी केंद्र सरकार या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत भरपाई म्हणून अधिकचा निधी देईल, त्यासाठी अनुदान देईल, अशी ग्वाही सुद्धा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली. ते काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. माननीय अध्यक्ष महोदय, वैसे तो प्राकृतिक खेती से संबंधित ये प्रश्न नहीं है, लेकिन माननीय सदस्य की चिंता है। किसानों को अगर नुकसान हुआ है तो उनको राहत मिलनी चाहिए। क्षति के आकलन का प्रारंभिक काम राज्य सरकार करती है। केंद्र सरकार अपनी तरफ से जो राहत के लिए राशि हर एक राज्य सरकारों को आवंटित करती है, और राज्य सरकार अपने रिसोर्स से भी और केंद्र सरकार की सहायता से जो राशि वहां देते हैं उससे क्षति के आकलन की अलग अलग योजनाएं हैं। फसल बीमा योजना में जो लोग कवर होते हैं, जो किसान कवर होते हैं, उनको फसल बीमा योजना का लाभ दिया जाता है। फिर भी माननीय सदस्य ने बताया है, मैं राज्य सरकार से भी चर्चा करूंगा, और व्यापक नुकसान अगर फसल को हुआ है तो निश्चित तौर पर वहां की सरकार ने क्षति का आकलन किया होगा। उस आकलन के आधार पर राज्य सरकार भी मदत करेगी और जरूरत पड़ी तो केंद्र सरकार भी हर संभव सहयोग करेगी। केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासात शेतीच्या संदर्भात नैसर्गिक शेतीवरती सुद्धा महत्त्वाची चर्चा झाली. यामध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार काय पद्धतीचे प्रयत्न करतंय आणि त्या प्रयत्नांना कशा पद्धतीने यश येतंय याचा सगळा अहवाल केंद्रीय कृषी मंत्री मांडत होते. तर दुसरीकडे विरोधी पक्षाकडून नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा होतोय, उत्पादनात घट होतीये, अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा मांडण्यात आले. आणि यावरती केंद्रीय कृषी मंत्री काय म्हणाले ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या. और प्राकृतिक खेती के बारे में हमने पूरा अध्ययन करवाया है, और वो अध्ययन किया है ICR के माध्यम से। हमारे वैज्ञानिकों ने 16 राज्यों के 484 किसानों के खेतों पर 3 साल तक लगातार अध्ययन हुआ है, और उससे ये निष्कर्ष निकला है कि प्राकृतिक खेती के फायदे बहुत है। जैविक कार्बन की जो मात्रा है उसमें 0.25% तक की वृद्धि होती है। उत्पाद की इनपुट कास्ट में 29% की कमी आती है। जो इंटरक्रॉपिंग और फसल अवशेष से मल्चिंग होती है उससे उपज में वृद्धि होती है, और इसलिए माननीय अध्यक्ष महोदय उसमें कोई किसान को परेशानी या घाटा होगा, मेरा फिर ये कहना है सुनिश्चित वैज्ञानिकों के तथ्यों के आधार पर जो उन्होंने अध्ययन किया है कि इससे उत्पादन भी नहीं घटेगा और लागत निश्चित तौर पर घटेगी। और इसलिए मैं माननीय विद्वान सदस्य को बताना चाहता हूं कि हम कोई अंधेरे में ये काम नहीं कर रहे, सोच समझ के कर रहे हैं। और फिर मैं दोहराना चाहता हूं कि प्राकृतिक खेती हम पूरे भारत में एक साथ सब किसानों से कहेंगे सारी जमीन पे कर दो, ये बिल्कुल नहीं है। अभी केवल 18 लाख किसान लगभग 7.5 लाख हेक्टेयर में प्राकृतिक खेती इस मिशन के माध्यम से प्रारंभ करेंगे, और उस खेती के जो परिणाम और निष्कर्ष आएंगे उसके आधार पर फिर हम आगे बढ़ने का काम करेंगे। प्राकृतिक खेती के उत्पाद की प्रॉपर ब्रांडिंग होगी, हम उसको ढंग से रखने का प्रयास करेंगे, इसके कारण भी ठीक दाम किसानों को मिलेंगे। मैं फिर ये कहना चाहता हूं कि प्रयोग के तौर पर हम ये प्रारंभ कर रहे हैं, लेकिन इसके परिणाम बहुत अच्छे हैं। ये वैज्ञानिकों ने जो प्रयोग किए हैं उसके निष्कर्ष हैं। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी यावरती उत्तर देताना असंही सांगितलं की 18 लाख हेक्टरवरतीच आपण नैसर्गिक शेतीचा प्रयोग सध्या करतोय, आणि हे सगळं प्रायोगिक पातळीवरती आहे. यामध्ये 7.5 लाख शेतकरी गुंतलेले आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात एकदाच आपण नैसर्गिक शेतीच करा असा काही आग्रह आपला नाहीये. हे ऐच्छिक पद्धतीने थोड्या प्रमाणात नैसर्गिक शेती करावी, कारण की रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय, पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय, आणि त्यामुळे जमिनीची जी काही आरोग्य आहे, जमिनीचं जे काही हेल्थ आहे ते खराब होतंय असंही केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक शेतीचा आग्रह धरला जात नाही असंही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट केलेलं आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या सगळ्या माहितीवरती एक शंका उपस्थित केली. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जी काही माहिती दिली त्यामध्ये नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाल्याचंही सांगण्यात आलं होतं, ज्यामध्ये
जैविक कर्बाचं 2.5% प्रमाण वाढतं, 29% उत्पादन खर्च कमी होतो, असंही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दावा केला. आणि हे सगळं कशामुळे घडतं तर नैसर्गिक शेतीमुळे. मात्र या उलट काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी एक प्रश्न उपस्थित केला. हा प्रश्न काय होता तर त्यांचं म्हणणं असं होतं की इक्रियार आणि IIFSIच्या रिपोर्टनुसार देशातील बासमतीचं उत्पादन जिथं नैसर्गिक शेती केली जाते तिथं 32% घटलंय आणि गव्हाचं उत्पादन जिथं नैसर्गिक शेती केली जाते तिथं 59% घटलंय. त्यासोबतच शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती हा काही परवडणारा मुद्दा नाहीये, उत्पादन खर्चही त्यामध्ये जास्त आहे, त्यासोबतच मजुरांचा खर्चही अधिक होतोय आणि उत्पादन मात्र कमी मिळतंय. त्यामुळं नैसर्गिक शेती आर्थिक पातळीवरती शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहे असंही शशी थरूर म्हणाले. नैसर्गिक शेती करतात त्यापैकी 87% शेतकऱ्यांना उचित दर मिळत नाही, म्हणजे किफायतशीर दर मिळत नाही. म्हणजे त्यासोबतच या नैसर्गिक शेतीमध्ये उत्पादित केलेल्या मालाचं बाजारपेठ, त्या मालाची बाजारपेठ देशात विकसित करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे हा शेतमाल जरी पिकवला तरी त्याच्यासाठीची बाजारपेठ देशात उपलब्ध नसल्यामुळं विकायचं कुठं शेतकऱ्यांनी हा मोठा प्रश्न आहे असंही शशी थरूर म्हणाले. शशी थरूर यांच्या या सगळ्या मुद्द्यावरती उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्र्यांनी पुन्हा त्याचीच आठवण करून दिली की देशातील 16 राज्यांमध्ये एका पद्धतीचा हा प्रयोग केला गेलेला आहे, नैसर्गिक शेतीचा प्रयोग केला गेलेला आहे. त्यामध्ये 484 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नैसर्गिक शेती केली गेलेली आहे आणि हे सगळं ICARच्या रिपोर्टनुसार केलं गेलेलं आहे. त्यासाठी शास्त्रज्ञांनी मेहनत घेतलेली आहे आणि त्यानंतरच आपण नैसर्गिक शेती पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि त्यासाठी देशाच्या पातळीवरती नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर हे 3 मुद्दे आजच्या प्रश्न उत्तराच्या तासात महत्त्वाचे ठरले होते. एकीकडे पीक विम्याचा मुद्दा होता, दुसरीकडे अतिवृष्टीच्या मदतीचा मुद्दा होता, तिसरीकडे नैसर्गिक शेतीचा मुद्दा होता. आता या 3ही मुद्द्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काय सांगितलंय ते तुम्ही सगळं बघितलंय. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुर्तास मी इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.